श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. परीच बाप्पा कामावरून आल्यानंतर ना आम्ही रहिमतपूरला निघालो होतो. आता का निघालो आहे ना हे तुम्हाला मी नंतर सांगते. गेल्याच नाही तर मी मामाला आमच्या बिर्याणी बनवू लागत होती, कारण की त्यानं दम बिर्याणीचा राडा घातला होता इथं सगळ्यांसाठी करायला, आमच्या सगळ्या अख्ख्या फॅमिलीसाठी. मग इथं चुलीवरच तो करत होता आणि मी त्याला मदत करत होती. त्याने एका साईडला ना राईस आधी घर शिजवून घेतला होता, मग तीच थर द्यायचं चाललं होतं. परीचे पप्पा पण आम्हाला दोघाला मदत ही करत होते. तसं काय एवढं नव्हतं, सगळं करून झालं होतं. त्यानं मग नंतर मला छान असे कप्पे उलताना करून दिले ते मामानं. त्यात नुसता कलर मला टाकायला लावला होता, मग मी तेच केलं होतं. आणि नंतर मग मस्त असं झाकून हे ठेवलं. परीच्या पप्पाने तेवढं मात्र ह्या चुलीतलं इंगळे ह्या चुलीत असे टाकून मस्त असं हे केलं. आणि लगेच इकडं रशाची तयारी चालू झालेली. तेल वतलं. संतू मामा पण इथं आम्हाला रसा करू लागाय मदत करत होता. कांदा ही परतून मस्त अशा घेतल्या आणि मसाले हे सगळं ॲड केलं, चटणी ही टाकली आणि मस्त असं मग रसा करायचा चालला होता. नंतर मग मामानं मस्त आतमधनं गरम पाणी हे आणलं केलं, रसा मस्त केला. तोपर्यंत मी म्हणलं सुपर बाजारामधनं बाजार करून यावा, म्हणजे आम्ही लवकर जाणार होतो जेवण हे केल्यानंतर. म्हणून मग किराणा बाजार हे केला. थोडंसं पुरीला खायचं हे पण घेतलं आणि इथं जरा व्हायचं जरा मस्त वाटतं आणि सगळं भेटतं एकाच जागेवर, त्यामुळं आम्ही तिथंच बाजार केला. घरी गेल्या मस्त असं आवरून घेतलं, कारण की आजी ही सगळे आले होते आणि मदर्स डे सेलिब्रेशन करायचं होता, त्यासाठीच ना आम्ही आलो. ते पण माझी मम्मी मामा आमच्या आजीचं मदर्स डे सेलिब्रेशन करणार होते आणि हे त्याच दिवशीचा व्हिडिओ आहे, त्यामुळं मग आम्ही आलो होतो. आणि मग सगळ्यांना मस्त असं ओळून हे झाल्यानंतर ना मी पण मस्त असं माझ्या आजीला ओळून घेतलं, माझ्या मम्मीची आई आहे ही. आणि नंतर मग इकडं आमच्या काकी पण बसल्या होत्या, मस्त त्यांना पण ओळून ही घेतलं आणि साखर ही चारली त्यांना पण. मग नंतर मग फोटो ही काढले आणि मस्त असं सेलिब्रेशन चालू होतं. मामांनी पण आमच्या मस्त हे लावलं आणि केक ही कापायचं चाललं होता. सगळे इतकं छान वाटत होतं ना. तरी आमची माणसं अजून लय कमी येते, सगळी अशी कामाबिमा येते, नाहीतर खूप जास्त मोठी फॅमिली आहे आमची. त्यानंतर मग मस्त असं सगळ्यांनी केक ही चारलं आमच्या आजीला. मी पण केक ही चारलं, फोटो ही काढले आणि आमचे बापू बघा तिथं बसलेले खुर्चीवरती. आणि बारकी पोरं तर खूपच जास्त येते आमच्यात. आणि मग ह्या बघा माझ्या 3 मावशी आहेत, तर एक मावशी नव्हती, कामावरती गेली होती. त्यानंतर ना आम्ही सगळेजण गेलो तिकडं आणि जेवायला बसलो. आणि बिर्याणी मात्र खूपच छान झाली होती. सगळी अशी गोल करूनच आम्ही बसलो होतो आणि खूप छान वाटत होतं वाऱ्यात. त्यानंतर ना आम्ही जेवण ही केलं आणि घरी आलो. तर बाय बाय, भेटू.